सावंतवाडीमध्ये उद्धव ठाकरे यांनी शिंदेंसह मोदी सरकारवर आपली तोफ डागली। गणपत गायकवाडांनी केलेल्या गोळीबार प्रकरणावर त्यांनी सरकारवर निशाणा साधला आणि आता सरकारमध्येच गँगवॉर सुरू असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केलेली आहे। गणपत गायकवाडांचा काटा काढण्यासाठी शिंदेंचंच हे प्लॅनिंग असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय आणि यावेळी बोलताना त्यांनी मोदी सरकारवर सुद्धा टीका केली आहे। लोकसभा निवडणुका जाहीर व्हायच्या आहेत, पण त्याआधीच उद्धव ठाकरेंनी प्रचाराचा श्रीगणेशा केलाय, तोही शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातून म्हणजेच कोकणातून। रायगड नंतर ठाकरेंची प्रचार तोफ धडाडली तळ कोकणातल्या सावंतवाडी, कुडाळ, मालवण आणि कणकवलीत ठाकरेंची तोफ धडाडली। यावेळी ठाकरेंच्या निशाण्यावर होते दीपक केसरकर, उदय सामंत आणि राणे कुटुंब। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आणि मंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात ठाकरेंची सभा झाली। दीपक केसरकरांचा डबल गद्दार असा उल्लेख करत ठाकरेंनी जोरदार निशाणा साधला। इथला डबल गद्दार नाव घ्यायची गरजच नाही, हे काही त्यांची नावच होतात। त्यांना सत्तेची खुर्ची मिळाली, ऊब मिळत असेल, पण गद्दारीचा शिक्का त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांवरती जो कपाळाला लागलेला आहे तो कधी आयुष्यात ते पुसू शकत नाही। आपल्याकडे आले होते, मी एका अपेक्षेने घेतलं होतं। मला वाटलं होतं माणूस बरा दिसतोय, दर आठवड्याला दर 15 दिवसांनी शिर्डीला जातात साईबाबांचं दर्शन घ्यायला। म्हटलं देवा धर्माचा माणूस दिसतोय, श्रद्धा आणि सबुरी, पण कोणत्याही पक्षावरती श्रद्धा नाही आणि थांबण्याची सबुरीच नाही। ज्या वेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला मी एकमेव आमदार आहे ज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची आणि उद्धव साहेबांची गाठ घालून दिली। तिथं दिलेला शब्द जर त्यांनी तोडला नसता तर आज त्यांच्यावर ही पाळी आली नसती। हे विसरू नका की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुमच्या गाड्यांना पेट्रोल दिलं जात नव्हतं, तुम्हाला राहायला जागा दिली जात नव्हती। त्या ठिकाणी मी राजकीय संघर्ष केलेला आहे आणि त्या राजकीय संघर्षाच्या जीवावर पुन्हा एकदा शिवसेना त्या जिल्ह्यामध्ये आली की साईबाबांचं नाव घेऊन मला चॅलेंज करू नका। साईबाबांची शक्ती एवढी मोठी आहे की तुम्हाला ती तुमची जागा दाखवल्याशिवाय ते राहणार। सावंतवाडीनंतर ठाकरेंची तोफ धडाडली कुडाळमध्ये। कुडाळ हा ठाकरेंसाठी महत्त्वाचा मतदारसंघ। ठाकरेंसोबत राहिलेले वैभव नाईक यांचा हा मतदारसंघ आहे। याच मतदारसंघात 2014 साली नारायण राणे आणि वैभव नाईक अशी लढत झाली होती। नारायण राणे यांचा पराभव झाला होता। ठाकरेंच्या दौऱ्यातही राणे आणि ठाकरे यांच्यातल्या जुन्या संघर्षाची चाहूल नव्यानं दिसली। ठाकरेंच्या शिवसेनेने जंगी बाईक रॅली काढली। यावेळी राणे समर्थक कार्यकर्ते आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं अनर्थ टळला, पण त्यानंतरच्या सभेत ठाकरेंच्या निशाण्यावर होते नारायण राणे आणि त्यांचे पुत्र। जाऊ द्या, रविवार आहे, कोंबडी वडे तर झालेच पाहिजेत ना। आता त्याचं जे काय करायचं होतं, पिसं काढायची ती तुम्हीच काढलेली आहात। कोंबडी चोराची पिसं तुम्हीच काढले, आणखीन काही नवीन उगवली असेल तर ती पण उपटून टाका। दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदेंवरही आज कोकण दौऱ्यातनं निशाणा साधला। एकीकडे ठाकरेंनी कोकणापासून मिशन लोकसभा सुरू केलंय, तर दुसरीकडे लोकसभेसह आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचा निश्चय सुद्धा बांधलाय। आता ज्या गद्दारांनी आपलं सरकार पाडलं, मी त्यांच्या नाकावर टिचून पुन्हा माझ्या शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवणार म्हणजे दाखवणारच। आणि एवढंच नाही तर आता येणारी पहिली जी लोकसभा आहे तिकडे सुद्धा मी भारतीय जनता पक्षाला दाखवणार आहे की तुम्ही भगव्यामध्ये छेद करण्याचं पाप केलेलं आहात। जो छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे, लाखो हजारो वर्षाची त्याची परंपरा आहे, त्या भगव्याला तुम्ही डाग लावलात। तुम्हाला आता आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा भगवा काय असतो तो तिथे लाल किल्ल्यावरती पुन्हा फडकून मी दाखवतो। ठाकरेंनी मतदारसंघनिहाय महाराष्ट्र पिंजून काढण्याचं ठरवलं, तसंच विधानसभेची ही तयारी आतापासूनच सुरू केली आहे। आता जनतेशी सुरू केलेला संवादच ठरवेल की नेमका गुलाल कुणाच्या बाजूने उधळायचा आहे। चेतन सावंतसह विकास गावकर, सिंधुदुर्ग, पुढारी न्यूज।